नृत्यांगना दीपाली पाटील आत्महत्या प्रकरणावरून आमदार रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधलेला आहे। घटनेमुळे भाजपचा खरा चेहरा समोर आला असं रोहित पवारांनी म्हटलंय। संदीप गायकवाडचं लग्न झालं असतानाही पुन्हा लग्नासाठी दबाव आणत होता असं आमदार रोहित पवारांनी म्हटलं। अशा अनेक नमुन्यांना भाजपनं तिकीट दिलं आहे असंही रोहित पवार म्हणाले। रोहित पवारांनी एक्सपोस्टमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून काही मुद्दे समजून घेऊया। स्वतःचं लग्न असताना एका नर्तकीवर लग्न करण्यासाठी दबाव आणल्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली। या घटनेमुळे भाजपचा खरा चेहरा पुढे आला असे अनेक नमुने आहेत ज्यांना भाजपनं नगर परिषद निवडणुकीमध्ये तिकीट दिले। पार्टी विथ डिफरन्स म्हणणारी हीच ती भाजप आहे ज्यांच्या पक्षात असे लोक आहेत। कुठल्याही महिलेला राज्यात सुरक्षित वाटत नाही, सुप्रिया सुळेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। महिलांवरील अत्याचारामध्ये महाराष्ट्र हा देशामध्ये पुढे आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी। आश्चर्य वाटत नाही, कारण का ह्या राज्यामध्ये भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांचा डबल इंजिनच्या सरकारमध्ये भारत सरकारचा डेटा सांगतो की महिलांच्या विरोधात जे काही क्राईम आहे तो वाढलेला आहे। हा माझा विरोधक म्हणून डेटा नाहीये, हा भारत आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे। तर महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे का? तर वाढलेला आहे, हे वास्तव आहे। आणि मग स्त्री भ्रूण हत्या असेल किंवा हुंडा बळी असतील किंवा हे नवीन अहिल्यानगरचं प्रकरण असेल, हे दुर्दैवी आहे की कुठल्याही महिलेला या राज्यामध्ये आज सुरक्षित वाटत नाही। सगळे तिकडे हिरोंची खूप भरती झाली आहे भाजपमध्ये, हिरोगिरी दाखवणं सुरू आहे आता। हे प्रकार जे वाढलेत, हिंमत जी वाढली सत्ताधाऱ्यांची, मुलीवर अत्याचार करायचे, बायकावर अत्याचार करायचे, पळवून न्यायचं आणि महिलावरील अत्याचारामध्ये प्रमाण त्यामुळेच वाढलं। या नालायक लोकांच्या अशा कृत्यामुळेच वाढलेलं आहे। आता हे फार घातक आहे। महाराष्ट्र देशामध्ये महिलावरील अत्याचारामध्ये सर्वात पुढे गेलेला आहे। हे भूषणावं आहे का वर्ष झालं तर? ही वर्षपूर्ती आहे का? त्यामुळं यावर काय बोलणार आता? कारवाई कोण करतं? आंधळ धडतंय, कुत्रं फीट खातंय, असं सगळं राज्याचा कारभार आहे।